नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 55ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार यांना आकर्षित करत आहे. ती सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार माझ्याकडे सतत येत आहे आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो आणि मी सर्वज्ञ यशस्वी आहे. सर्व प्रकारांमध्ये मला हे पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण
भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्याने कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे मोबाईल. येस, आपण मोबाईलचा उपयोग किती आणि कसा करतो
हा प्रश्न तुम्ही तुमचा स्वतःला विचारायचा आहे. हो, कारण तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकता. दिवसभरात आपण मोबाईलचा किती वेळ आणि कसा उपयोग करतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आजच्या युगामध्ये मोबाईल अपरिहार्य तर झालाच आहे, पण त्याचा उपयोग आपण किती आणि कसा करतो यावर आपलं आयुष्य डिपेंड झालेलं आहे, पूर्णपणे डिपेंडेबल झालेलं आहे. कारण आपण जे वेळ नाही गोष्टीसाठी आपण म्हणतो, काही करण्यासाठी आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याला आपण इग्नोर करतो, वेळ नाही असं म्हणून, असं कारण पुढे करून, त्यात मोबाईल ही वस्तू खूप आपण त्याच्यामध्ये वेळ नाही याच्यामध्ये यूज करतो. कारण का मोबाईलचा वापर त्याच्यामधल्या सोशल मीडियावरती आपण जो वेळ घालवतो मी यासाठी म्हणतोय, कारण का तुम्ही पहा की काय चाललंय, काय आपण करतो आहोत आणि आपण कुठेवर जाणार आहोत. तोच वेळ जर आपण आपल्या चांगल्या एखाद्या आवडसाठी, छंदासाठी, आपल्या तब्येतीसाठी, आपल्या मेंदूवर काम करण्यासाठी जर दिला, तर तुम्ही आयुष्य तुमचं कुठवर न्याल. तुम्ही यशस्वी आणि अयशस्वी किंवा ज्यांना आपण म्हणतो की वेळ कसा मिळतो हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्वतःच्या वागण्यामध्येच असतं. कारण का आपला निव्वळ वेळ हा असाच मोबाईलवरती जातो, सोशल मीडियावरती रील्स पाहण्यात जातो, स्टेटस पाहण्यामध्ये जातो व्हॉट्सअपच्या लोकांचे. अरे त्यापेक्षा तुम्ही असं तुमचं स्टेटस बनवा, तुम्ही स्टेटस ठेवा जे लोकांनी पाहिलं पाहिजे, तुम्ही नाही. तुम्ही कन्झ्युमर होत आहात. तुमच्याकडे जी स्किल्स आहेत, जी क्रिएटिव्हिटी आहे, त्याला तुम्ही उलट तुमचं पाहण्यासाठीचे कन्झ्युमर्स लोक बनले पाहिजे. पण असं द्या जेणेकरून समोरच्याचे भले ते गोष्ट पाहण्यासाठी 5 मिनटं तासभर जर तो देत असेल, असा कंटेंट द्या की त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याचं आयुष्य सुधारण्यासाठी, ना की ते टाईमपास म्हणून व्हायला पाहिजे. त्या तुमच्या कंटेंटमधून एक तर त्याला चांगला आनंद मिळाला पाहिजे, काहीतरी चांगलं त्याच्या आयुष्यात घडण्यासाठी त्याच्यात मदत व्हायला पाहिजे, असं काहीतरी असलं पाहिजे. आणि तुम्ही तसाच कंटेंट कन्झ्युम करा, तर तुमचा काहीतरी फायदा होईल. निव्वळ टाईमपास तर आयुष्यामध्ये करायचा असेल तर मग काय पाहायलाच नको. त्यामुळे विचार करा, चिंतन करा याच्यावरती. मोबाईलचा चांगला उपयोग करता येतो आणि वेळ ठरवून घ्या की किती आणि कसा करायचा आहे तो. तर हा होता आपला आजचा चिंतनाचा विषय. नक्की याच्यावरती चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या नवीन विषयासोबत. नमस्कार.